हजारो नागरिकांच्या उपस्थितीत प्रचंड शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी भरला उमेदवारी अर्ज। महायुती महाविकास आघाडीच्या नेत्यांना भरली धडकी। बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। दरम्यान बुलढाणा शहरातून शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली। खरं तर काल महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। तेवढी नागरिकांची गर्दी आज देखील पाहायला मिळाली। बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीत काट्याची टक्कर होणार असल्याचं चित्र निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, आपला विदर्भ लाईव्ह, बुलढाणा। आघाडीमध्ये नाराजी आहे, अशात मतदारांमध्ये संभ्रम आहे। काय सांगाल तुम्ही मतदारांना? आपल्या ग्रामीण भागामध्ये सांगायचं तर मतदारांच्या डोक्याला या सगळ्या लोकांच्या वागण्यामुळे शॉर्ट बसलेला आहे की प्रस्थापित नेते, प्रस्थापित पक्ष असे कशा पद्धतीने वागू शकतात। विचारधारेचं राजकारण म्हणायचं, नीतीचं राजकारण म्हणायचं आणि पक्षांची तोडफोड करायची, म्हणजे जे काय सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच्यामुळं लोकांना फार वेदना होतात। लोकांची मनस्थिती जी ती आहे गोंधळाची आहे। आणि जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कालच एक मंत्री महोदय जिल्ह्यामध्ये आले होते आणि त्यांच्या सहयोगी पक्षाचे जे लोकसभा प्रमुख आहेत त्यांनी जर उमेदवारी अर्ज काढला नाही तर त्यांना त्यांची अवकात दिसून येईल असं म्हटलं। दुसरे जे महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष आहेत तर ते दादांनी सुद्धा अर्ज भरण्याच्या बाबतीत अनेक वेळा त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे। दोन्ही आघाडी आणि युतीमुळे गोंधळ आहे आणि त्या गोंधळामुळे जनता ही अपक्षांच्या बाजूने निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता झालेली आहे आणि मी एक सक्षम पर्याय म्हणून जनतेपुढे जातो आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच बुलढाण्याची जनता मला निवडून देईल याचा आत्मविश्वास आहे। मला असं वाटतं की कोण्या पक्षापेक्षा आणि कोण्या व्यक्तीपेक्षा जो मागासलेपणाचा कलंक आहे तो मला पुसायचा आहे। त्याच्यामुळे व्यक्ती किंवा विचारधारेपेक्षा मी माझं विजन घेऊन जातो आहे। तुम्ही सगळे लोक बघता की सातत्यानं सकारात्मक राजकारण मी केलेलं आहे आणि मला वाटतं की माझ्या चळवळीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाची ही चळवळ आहे। सकारात्मक विचार माझे आहेत की या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं विकास निधी जो आहे तो आरोग्य, शिक्षण, पांधन रस्ते, MIDC या बाबतीत खर्च झाला पाहिजे, त्यावर काम झालं पाहिजे, त्याच्यासाठीची माझी लढाई आहे।